लहानपणी असं कोणाकोणाच्या बाबतीत घडलं आहे बरं, ज्यावेळी आमरसाचा बेत असायचा म्हणजे कोणीतरी आमरस बनवतं आहे आणि आपण त्यांच्या कडेने जाऊन गिरक्या घालून बसतो आहे, की कधी त्यातली साल निघते बाजूला आणि आपण म्हणजे त्यातली एक साल घेतो आहे किंवा मग त्यातली एखादी कोय घेऊन खातो आहे. तर असं कोणाकोणाच्या बाबतीत घडलं म्हणजे माझ्या बाबतीत तर खूप वेळा घडलं आहे लहानपणी. आणि मला आमरस अजिबात आवडायचा नाही लहानपणी, आता खूप आवडतो. तर त्यावेळी माझ्या भावाला पण आवडायचा नाही, मलाही नाही. तर आमच्या नावचे 2-2 आंबे बाजूला काढलेले असायचे आणि बाकीचा रस बनायचा. तर खूप भारी होते ते दिवस. तुम्हीसुद्धा तुमच्या आठवणीत गेला असाल. तर यावेळी आमच्या साहेबांनी आंबे जे आणले होते ते बऱ्यापैकी खराब निघाले. म्हटलं नको, त्यातला रस न काढता आपण गर काढून घेऊयात आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी आमरस तयार करून घेतला. त्यामध्ये विलायची पूड, साखर टाकली. मस्त आपला आमरस तयार झाला बरं का. कसा दिसतोय? भारी दिसतोय की नाही? तर ही आमरसाची वाटी स्पेशल तुमच्यासाठी बरं का. या खायला. बाय बाय.